ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। संपूर्ण देशभर आज स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे आणि त्याच पद्धतीने आपण बघितलं तर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये देखील स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवरती आणि गोकुळ अष्टमीच्या निमित्तानं संपूर्ण विठ्ठलाचं मंदिर हे तिरंग्या रंगाच्या फुलांनी खरं सजवण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। जवळपास 2 टन फुलांचा वापर करून विठ्ठलाचं मंदिर सजवण्यात आलेलं आहे। विठ्ठल मंदिरामधील 16 खांबे असेल, 4 खांबे असेल, त्याचबरोबर विठ्ठलाचा गाभारा, रुक्मिणी मातेचा गाभारा 2 टन फुलांकर सजवण्यात आलेला आहे। यामध्ये जर आपण बघितलं तर 20 ते 25 प्रकारच्या फुलांचा देखील सुंदर असा वापर यामध्ये करण्यात आलेला आहे। पुणे येथील जे विठ्ठल भक्त सचिन चव्हाण यांच्या वतीने खरेदी याची सजावट करण्यात आली आपल्याला पाहायला मिळते। आज गोकुळ अष्टमी असल्यामुळे जो सभागृह आहे विठ्ठलाच्या सभागृहामध्ये देखील आकर्षक अशी सजावट यावर्षी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळतं। आपल्याबरोबर जे विठ्ठल भक्त सचिन चव्हाण त्यात काय सांगतात, किती प्रकारची फुले वापरण्यात आलेली आहेत? रामकृष्ण अरे, आपण जवळजवळ 12 प्रकारांचा फुलांचा वापर करून ही सजावट केलेली आहे। जवळजवळ 2 टन फुलांचा वापर तिरंगमय करून अशी मंदिराची सजावट केलेली आहे। काय भावना काय आहेत आपल्या? भावना म्हणजे आज स्वातंत्र्य दिन म्हणजे भारताचा सर्वात मोठा दिवस। त्या मोठ्या दिवशी आम्हाला सजावट करण्याचा योग मिळतो। आज आम्ही भाग्याचा दिवस समजतो। पांडुरंगाची हीच प्रार्थना करतो की हा वारंवार दिवस आमच्या कायमस्वरूपी राहो, ही पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो। एकंदरीत समाधान वाटतंय सगळं? समाधान म्हणजे गगनात मावत नाही एवढं समाधानी चेहऱ्यावर आमचा आनंद तुम्हाला दिसत असतो। बघितलं असेल की विठ्ठल मंदिरामध्ये आज खरं तर स्वातंत्र्य दिनानिमित्त आणि गोकुळ अष्टमी निमित्त विठ्ठल मंदिर आकर्षक अशा फुलांनी सजलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आणि विशेष म्हणजे आज विठ्ठलाला देखील तिरंग्या रंगाचं खरं उपरणं देखील आज परिधान केल्यामुळे देवाचं रूप अधिकच खुलून दिसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।